लक्षात घ्या, जे आपण चिंता करतो ते कोण आहे? तो चिंता करणारे तुमची चिंता करणार नाहीत. वाट दाखवणारे तुमची वाट दाखवणारे तुमची वाट लावणारे आहेत, एक लक्षात घ्या. आणि वाट दाखवणारा जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त संत असतात. कारण इथं कलियुग आहे महाराज. जिथं धर्म आहे तिथं देव नाही, जिथं देव आहे तिथं धर्म नाही, जिथं प्रेम आहे तिथं भाव नाही, जिथं भाव आहे तिथं प्रेम नाही. या प्रेम भाव हे जर आपल्याला जागृत करून घ्यायचं आहे तर हे शिवराम सप्ताह हे 8 तास केला पाहिजे. आणि एका दोघांसाठी सप्ताह नाही, एक लक्षात. संतांचे विचार एका दोघांसाठी नसतात. अखंड शिवराम सप्ताह ही एका दोघांसाठी नसतो. कोणताही धर्मकार्य असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जे माणूस लढतो ते एकट्यासाठी लढत नाही. सुख आणि दुःख याची निवड करायची आहे आपल्याला. चढ आणि उतार प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते. सगळे दिवस आपल्यासाठी सारखे नसतात. 8 दिवस असतात: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे 8 दिवस आपल्यासाठी सगळे काही सारखे नसतात महाराज. असं मी म्हणत नाही. अवघेची दिवस सारखे नाही का, करावे पाहिता शिवाना. माझ्यासाठी सगळे दिवस सारखे नाही, तुमच्यासाठी म्हणत नाही महाराज. काल माझ्या कीर्तनाला असे रावळे होते ते सांगूच नका. आणि आज कीर्तनाला एवढे सुंदर साथ देणारे आहेत, जसं काही गंधर्वासारखं गायन करणारे आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, अन्न असेल, धन असेल, मान असेल, वस्त्र असेल, त्याच्या प्रारब्धानुसार मिळतं. आजचा दिवस उद्या येऊ शकत नाही आणि उद्याचा दिवस आज येऊ शकत नाही. पण माणसाला काळजी असते. संसारामध्ये मान होत असताना सगळे दिवस आपल्यासारखेच नसतात. फक्त प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे, फळ मात्र त्याच्या हातामध्ये. बसलेला प्रत्येक माणूस कर्म करण्यामध्ये स्वतंत्र असतो. का तुम्ही वैयक्तिक आहात इथं, तुमच्या मनावर आता बोला, इथं बोलत चला माय पहिलं म्हणा. तुम्ही कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहात. आता आज शिवपाठ केला, सकाळी पारायणला आलात, आता कीर्तनाला आलात, तुम्ही आता स्वतंत्र आहात ना. आता उठून वाटलं तर जाऊ शकता, आहे ना, स्वतंत्र आहात. पण कर्म करण्यात स्वतंत्र. पण संत सांगतात की बाबा त्याचं फळ मिळण्यामध्ये तुम्ही स्वतंत्र नाही. परमेश्वर सांगते जसं कराल तसं मिळेल. जैसे कीजे नामस्मरणा तैशी येई अंगी शांती पूर्णा. नुसतं शांती येत नाही, शांती येता अक्षय ज्ञाना ये आता शांती ज्ञान कशाचे बळावले देव क्रमण. कर्म करण्यामध्ये तुम्ही आम्ही स्वतंत्र आहात, पण फळ भोगण्यात नाही. पण माणसाला एक ठरवलं पाहिजे बाबा, वरच्या पायरीचं आपल्याला जर दर्शन घ्यायचं असेल तर खालच्या पायरीचं विस्मरण झालं पाहिजे. भगवान शंकर भोले बाबा अल्पक्रियेमध्ये प्रसन्न होणारी देवता आहे. तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. 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 Jangan
आयुष्य परिपूर्ण मी जीवन माझ्या स्वतःवर झाले ते बावळटपणा सोडून द्या झालं खूप काही कमवलं पण यंदा एकही कवडी त्यामुळे मी इतर ठिकाणी जाऊन येत नाही सर्वस्व तो माझ्यासाठी आहे आणि माझंच आहे तेही अन्याय सोडून द्या खूपच सुंदर सौंदर्य दिलं पण ते सौंदर्य बालपण जातं काढून नाही येतं एक राजा वर्ग अवस्था झाली की महाराज जसं कसं होतं तेही आपल्या हातात नाही पण काळजी कशाला करता हो Hare